गुड मॉर्निंग फ्रेंड्स। गुड मॉर्निंग पेरेंट्स। आज का ब्लॉग होगा, थोड़ा नर्वस हूँ क्योंकि आए हुए ऐसी जगह पे। आज का जो ब्लॉग होगा वो होगा मराठी में। हाँ, पम्या स्विच टू मराठी। विची. तर नमस्कार मित्रांनो, हाँ, आज आम्ही अशा जागी आलो आहे स्पेशल खानदेशी, म्हणजे तुम्ही तारीफ केला ना ते तारीफ पण कमी। डान्स इंडिया डान्स, डान्स महाराष्ट्र डान्स, केरला, नेपाळ, अरे बापरे भरपूर लिस्ट आहे पम्या। आपण एक काम करू, इथं इथं बाजूला लिहून लिहितो. तर आण तिला जरा स्क्रीन मध्ये वळून आण. एक मिनिट थांब, मी तिला ओढून आणतो. हे बघ, हीच ती, ही. जिया. ओळखले आपली जिया। जिया डान्सर जिया मोरे. आपण आज तिला भेटायला आलो आहे. तर आजचा ब्लॉग होईल ऍड्रेस आहे असा. आणि तिच्या हा. तर नमस्कार मित्रांनो, आज मला भेटायला आला होता हा पम्या. हा. नटखट पम्या आहे आणि जो हा आहे खूप कॉमेडी पण आहे, मला आवडला पण. माझी पण तारीफ करा जरा। मी नाशिकचा बाबू माशा आहे, तर हा व्हिडिओ इथूनच स्टार्ट करू। वेलकम टू नाशिकचा बाबू मोशा आणि पम्या द पपेट पाम्याचा बबेट जिया जिया मोरे आणि जिया मोरे। हा. We're really glad that you're our friend, and this is a friendship that'll never ever end. अरे पम्या, देख कौन जा रहा है। हाथी राजा. अपन जा किधर रहे हैं और दर्शन हो गए नहीं। हाँ. चल उनको अच्छा जान दे। संकेत है. हाँ मतलब आज कुछ अच्छा होगा है कि नहीं। हाँ. चल जाते, उनको डिस्टर्ब नहीं करते। बाय बाय. सुबह सुबह नासिक से निकले और एक छोटा सा ब्रेक लिया। कहाँ जा रहे, किधर जा रहे, वो तो पता चल ही गया रहेगा। तो ये भी जर्नी का हमारा एक पार्ट है, वहाँ तक पहुँचने का। और सुबह सुबह हमारा शुभ, क्या बोलते हैं, सुसु जाना है मेरे को. सुबह सुबह दर्शन हो गए हमारे हाथी राजा के, तो जरूर कुछ तो भी पॉजिटिव होगा। तो आओ चलो आगे मालेगांव पहुँचते और फिर आगे का क्या है बताते। चल बा मैं सुसु. क्या? पाम्या, हाँ. तर पूछ उसको। तो तुझी जर्नी कशी होती आतापर्यंतची? ओके, माझी जर्नी तर झकास अशी असते, हा. पण खूप भारी वाटतं. माझे इतकी जर्नी झालेत माझे, जशी DID लिटल मास्टर, डान्स मास्टर डान्स, इंडियाज डान्स पॉवर, खूप सारे शो केले मी. केरला जो केडलम शो होता ना, मी त्याची पण विनर आहे. तर माझी जर्नी खूप छान वाटली, मला खूप छान झाली माझी जर्नी. मी तुला केरळची कोणती लँग्वेज येत होती बोलायला? नाही, मला नाही. थोडं काही नाही, इतू इतू. इथे मैं बंगाली बोलतो का रे। आज सारे केरळामध्ये बंगाली घुसडली मी थाली सारी. हा. तर बघ, आता तुला एक जस्ट एक अवॉर्ड पण भेटला. हो. तो लोकमत कोण? नाही, महाराष्ट्रात ना. हा महाराष्ट्र. सॉरी, मी थोडासा बावळट. बावळत नाही, त्याला डोक्यात काही राहत नाही। आम्ही कालच तो व्हिडिओ बघितला महाराष्ट्र रत्नाचा, आम्ही सगळं। तर हा एक्साइटेड होता बरं का रस्त्यावर, मी हे बोलल ते बोलल। मी अरे हिला पण विसरून राहिलो मी. हो, बोल बोल पम्या। हा, तुला तर अवॉर्ड भेटला, तर तुला कसं वाटतंय? महाराष्ट्र रत्न. तुला भेटलं असतं तर कसं वाटलं असतं तुला? महाराष्ट्र रत्न भारी वाटलं असतं. एकदम असं, मला पण तसंच वाटलं. एकदम तसं सेम एकदम भारी. असं असे भारी भारी इन्फ्लुएन्सर्स आलेले होते नाही. खूप इन्फ्लुएन्सर पेक्षा कमी नाही, कशी बोलतो ना खाण्याचा. खानदेशचा म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही भाई, सुपरस्टार काही काही बोलतो। तर म्हणतात ना टॉप लेअर ही आहे। तर हे बघ कसं आहे, लोक आहे ना फाईट करतात टॉपवर यायसाठी, पण ही कोण आहे माहिती आहे का, क्वीन ऑफ द माउंटन। बरोबर, काय झालं कळालं पम्या। तर आपल्याला आहे ना काय करायचं आता, हिच्याकडनं आपण काय शिकू। डान्स. अरे ते तुला नाही जमणार काय। मायकल जॅक्सन. तो बघ काय करतोय मायकल जॅक्सन। ये देशी डान्स आहे. हो. लक
झिंगे लक्क लक्क झिंगे लक्क लक्क झिंगे लक्क आईला तुम्ही डान्स करताय, मी फक्त कॅमेरा धरून. माझी इच्छा होती पण आता वयानुसार. हा म्हातारा झालाय. अय म्हातारा, त्याचं कंबर मोडलं. असं आहे का? चॅलेंज नो कर बर का पामे. तुझी पायाला डायरेक्ट उडलेलं आहे ते. हा ते काय झालं, तू सायकल चालवत होतो. हा. ते सायकल चालवत होतो, पॅन्डल वरून पाय सरकला आणि मागच्या टायर मी खापून पकडून. असं आहे का? सायकलचं टायर इतकं कुठं होतं का तुझ्यापेक्षा? ते स्पोकपेक्षा पण मोठे. हे बघ, हे थांब. हे बघ. हा. मग मी योगासन पकडू अरे शकतो. वाव, योगा वॉइस स्किल केला तू तर. हा. वाव. मी केलं काय केलं माहित नाही. बरं तर पम्या, हा. चल अजून काय बघू है की नाही. ओके. चालव. सेट तर काय अरे सीट नाही पण ते काय. बिना सीटचं सायकल चालव राहिला आणि यांनी 2 महिने सोडून चाल. ते भाईने 2 महिने आधीची सायकल अशी है ना. तर ना मी एक काम करतो ना, मी पमेल तुमच्याकडे सोडून जातो. 2 महिन्यांनी 2 हप्त्यात त्याचा आहे ना असंच बँड वाजवता का. नाही तू काय सुपारी देऊ राहिला का रे. काका, मी नाही, माझा लाडू आहे ना जबरदस्त. लाडू पण नाही आमचा लाडू. अरे मग तर डायरेक्ट पोस्टमॉर्टम. मग कर ओमपट स्वाहा. हा ते ओम फाड स्वाहा नाही, ते ओम फाड स्वाहा होईल. ते लाडू. हे भाई लाडू. बाय. तू नको रे दादा. अरे ये देख क्या कर रहा है. मी दिसतोय चांगला? नाही वा, मी दिसत नाहीये म्हणजे. नाही. तर ते की मी नाही दिसत ते थू थू थू. पण मला एक सांग, डान्स जर सोडला तर तुझी अजून एक्स्ट्रा अशी हॉबी काय आहे तुला आवडते अशी. मला असं आहे ना, म्हणजे सगळं आवडतं. तुम्ही जे पण सांगा मला. सगळे स्पोर्ट्स आवडतात. मला मेकअप करायला जास्त आवडतं. ओके. पण मी म्हणजे मेकअप करत नाही. माझं ओरिजिनल ग्लो आहे. मी फक्त लिपस्टिक लावते, लिप बाम लावते. हा पण लिप बाम आहे. ओके. मी ते फेसवॉश आहे ना ते पर म्हणजे सकाळी निर्मळाच्या पाण्याने ना असं तोंड धुतो म्हणून एवढं गोर आहे मी. तुला छी म्हणायला काय झालं रे. अरे आधीच तोंड छिचडा, त्यात निरमा पावडर, ते निरमा वेस्ट करतो. काय आहे का. तूच समजव बाई आता याला. मी काय समजू, हा पहिल्यापासून येडा येतो. कोण बोला? झालं जे बाकीचे घरचे तर घेतच होते, माझी एडी आता ही पण घ्यायला लागली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुझं आवडतं फूड काय ग. फूड जंक फूड माझं पिझ्झा आहे. ओके. जंक फूड मध्ये तुझं पिझ्झा आवडतो. बर्गर आवडतो ओके. आणि परत फ्रेंच फ्राईज. तुला माहित आहे का म्हणजे सगळंच KFC? आवडतं. हे मला दाखव. आय लाईक इट. आवडतं. आपला हा भाऊ बनवतो बरं का, हा पम्या. हा KFC हा? मी KFC चिकन बनवतो माहितीये का. कोरियन चिकन बनवतो. हा हा हा. स्वीट अँड तिखटवाला चिकन नाही का कोरियन, ते मला येतं बनवता एक नंबर. अरे वा, मग चांगला. मी येते घरी. नक्की नक्की. मी आहे ना, आपण एक काम करू. हा. आपण यांना बनवू बरं करे खास हिच्यासाठी. यस. नक्की. ओके. ओके. प्रॉमिस. ओके. मी चिकन घेऊन येईल. सेकंड गॉड ब्लेस. पम्या हा 2 वेळेस आज हिचं हे झालंय. काय म्हणतात चिकन. का गॉड ब्लेस. असं का होतं, म्हणजे काहीतरी चांगलं होणार आहे. हा पाऊस पडणार आहे. मला दिवसातून अशी खूप वेळा शिंका येतात. ते तुझे सकाळी- फॅन्स आहेत, ते तुझी आठवण काढतायत माहितीये काय. हो का. नाही मी सांगतो, ह्या मुलीला बहुतेक कुठं घाण एरियात गेली का तिला छींक येते, म्हणजे काही घाण आसपास राहिलं का तर पम्याच्या अंगातून खूप घाण वास येतोय. बहुतेक त्याच्यामुळे होत असेल. मी आणि घाण. निर्माचा वास आला. मम्मी मला सगळे छेडताय. ही आजी आमची आहे. आजी आमची. आजी पाय पडतो. पम्या काय तुला मिशी कोणी लावली रे. फक्त बाहेर थांब एक मिनिट. अरे लावली कोणी, छान दिसत होता. तिनेच लावली. थँक्यू जिया. हे बघ कसं आहे, तू जेव्हा मिशी लावली ना आधीच त्याचा चेहरा एकदम म्हणजे बेकार, त्यात अजून घाण दिसत होता. तर मला खूप मजा येत होती. तर आजीबाई आमचा पम्या कसा वाटला. भारी वाटलं. पण आजीबाई मला लई त्रास देतो त्याला. काही तुला गरजेचं आहे, तुला त्रास देणं. हा बघितलं. हा. मित्राची मजा नाही घेतली, मग तो काय मित्र.
मग लहान म्हणतोय तुम्हाला. हा नाही मूछ लावली आणि जास्त मोठा दिसत होतो नाही. म्हातारा दिसत होता. हा काय छोटू तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं? एकदम भारी. बरं तुझं नाव काय? एक पमे नाव विचार. हो तुझं नाव काय? यान दिनेश मोरे. मी दिनेश मोरे. एवढा विचार करायचं काय त्याच्यामध्ये? तू विचारायचं नाव. तुझं नाव काय? माझं नाव हिला माहिती पम्या. माहिती हिला माहिती. ह्याला पमे म्हणायचं. आम्ही जर आमचं लक्ष नाही राहत जोर आणि त्याच्या कानामागे वाजवायचं. एवढं नाही मारलं, ओव्हर ऍक्टिंग. आधी ऍक्टिंगचे क्लासेस पण लावले रे मी. अच्छा. हा ते ना मराठीच्या इथे झोपडपट्टी जवळ क्लासेस. हा चांगलं. तर आता काय तारीफ करू यांची. हे आहे पॅरेंट्स. आमची वहिनीचं नाव आहे जयश्री मोरे. रोहित भाऊ आहे. आपले कॉन्टॅक्ट आधीच झाला होता. तर रोहित भाऊशी पण आमचं चांगलं बोलणं वगैरे झालं. जियाला तर आता कोण नाही ओळखत. यांनाही सगळे ओळखता. पण एकच सांगायचं मला पम्या, जर हे पॅरेंट्स सपोर्ट नाही केलं तर इथपर्यंत आलीच नसते आहे ना. तर सर्वात आधी मनापासून दोघींना थँक्स. तुमच्या सपोर्टमुळेच आमची जिया सगळ्यांची एकदम चहिती झाली आहे आणि ऑफकोर्स तिची मेहनत आहे. तर पम्या काहीतरी टिप्स घे. माझ्या घरच्यांना एक मिनिट. हा ती 5 रुपये आकडली. हा तर मला एक सांगा, तुम्ही माझ्या घरच्यांना थोडं समजावं का मला पण सपोर्ट करा म्हणून. काय करता मला? ठीक आहे, मी समजून सांगतो. मला असं वाटतं ना, मुलगी असो जन्मलाय मुलगा असो, आपण लोकांचा न विचार करता आपल्या मुलाचं भविष्यासाठी ना पागल क्रेझी होऊन जायला पाहिजे. कारण की ते भविष्य आहे. त्यांना जे आवडेल ते क्रिकेट असो, डान्सिंग असो, या कॉमेडी कंटेंट असो, या त्यांना वाटतं लोक काय कमेंट करतील किंवा काय बोलतील याच्यावर न लक्ष देता आपण आपल्या मुलांसाठी एक क्रेझीपणा एक टार्गेट करून घ्यायचं आहे की नाही, माझ्या मुलाला आवडताना पायलट बनायचं. मी पायलट बनायला शहर सोडणारच नाही. माझ्या मुलाला डान्स आवडतो ना, ठीक आहे. आणि बरेच लोक मला ट्रोल पण झाले आणि ट्रोल करण्याचं कारण फक्त मला माहिती आहे कोण असतं. जे अननोन लोक असतात ना ते कधीच ट्रोल नाही करत. जे कधी आपल्या आजूबाजूचे असतात ना ट्रोल ह्यासाठी करतात, त्यांना माहिती आहे की आपल्या एरियाचा व्यक्ती, आपल्या गावाचा व्यक्ती हा पुढं नाही जायला पाहिजे. आणि गावाला आपल्याला माहिती आहे, आपल्या गावाच्या आर्टिस्टला गावात इज्जत करते हे पण आपल्याला माहिती आहे. पण ते आम्हाला सिद्ध करायचे की नाही, आम्ही खूप काही करू शकतो. आमचे मुलं बाळ पण या जगात प्रसिद्ध होऊ शकतात आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांना सपोर्ट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आर्टिस्ट हा बनणं सोपं नाही आहे. लोकांना मेहनत दिसत नाही, हा किती काट्यांवरनं गेलेला आहे. पण लोकांना ज्यावेळेस त्यांची इन्कम चालू होऊन जाते ना, ती लगेच डोळ्यात येते. त्याचं पाठीमागं किती वाढ चालली आहे, किती त्रास चालला आहे ते कधी म्हणजे समजतच नाही. आणि याचं कारण काय असतं माहिती का, ताणे मारणाऱ्या लोकांसाठी मी नक्की सांगणार आहे की तुम्ही जे मारतात ना ते ताणे मारल्यामुळं आम्ही इथं आहोत. Yes. तुम्ही जर मारले नसते ना तर कदाचित आम्ही आहे ना ही दुनिया बघितली बी नसती. मारवाडी, गुजराती, सिंधी या कोणी मुस्लिम असो, या लोकांच्या कमेंट जेव्हा आम्ही बघतो ना एकदम नॅचरल कमेंट असते की हा छान आहे, बहुत अच्छा डान्स करी. पण आपल्या मराठी लोकांच्या कमेंट्स येतात, हिला अभ्यास करू द्या, तुम्ही नालायक झाले, आई वडील चांगले नाही आहे, पोराला डान्स करवतायत, हे करवतायत, आपल्या धर्मामध्ये नाही आहे किंवा आपल्या नाही. सर्व धर्म समान आहे आपल्यासाठी. आणि 2, कला आर्टिस्ट हा विचार नाही करत मी कोणता धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे. तो फक्त हाच विचार करतो की मला माझ्या गावाचं नाव किंवा माझ्या देशाचं नाव मला बाहेर देशापर्यंत घेऊन जायचं आणि पुऱ्या दुनियापर्यंत आणायचं आहे. हेच आपला उद्देश होता. यस, होणारच. जियाचं जसं स्पेस आहे ना ती वर्ल्ड वाईड फेमस होणार. आमचा आशीर्वाद पण आहे आणि आमच्या पम्याचं पण. काय म्हणतं पम्या, दुआ. बरं पम्या, तुला माहिती आहे का वहिनी ना डायरेक्ट ट्रान्समध्ये गेल्या होत्या. तुझा तोंड पाहून इतका घाण आहे तुझं तोंड, माहिती आहे का? वहिनी काय बोला, मग वहिनी काहीतरी बोला.
मी कसं आहे सांगा बरं पहिले मी कसं आहे? खूप छान आहे. हा. हो हिने आजच्या दिवस खोटं नका बोलू ना हो. फक्त याचे डोळे थोडे डेंजर आहे, पण हा बेकार कॉमेडी. हा, कॉमेडी तर आहेच, पण या डोळ्यामुळे तर मला शाळेत पण नाही गेल. मॅडम पळून जातात माहिती आहे. हा. तर पम्या थँक्यू बोल. तर मी परत एकदा सांगेल लोकांना, आज जो हा पॉडकास्ट व्हिडिओ जे बघतात असतील ते एवढे लांबून आलेले आहेत आणि मेहनत करत आहेत, तेही एक आर्टिस्ट आहेत, त्यांनाही एक प्लॅटफॉर्म पाहिजे. पैसा हा सगळेच कमवतात आणि मेहनत झाल्यावर पैसाच मिळतो. जर विदाऊट मेहनत कोणाला पैसा भेटणार नाही सगळ्यांना माहिती आहे. पण आपण आपल्या माणसाला सपोर्ट केला ना, सगळ्यात मला असं वाटतं ना, ज्यावेळेस आपण इंस्टाग्राम असो, आपल्या मोबाईलचा स्टेटस असो, ज्यावेळेस ना आपल्याला स्टेटसमध्ये आपण बघतो ना 10,000 लोक बघतात, 2,000 लोक बघतात, पण त्या 10,000 मधून आपण आपल्या एरियाचे लोक, आपल्या फॅमिली लोकांना बघत असतो की आपले कोण आहे त्याच्यातले जे आपल्याला सपोर्ट करतात. किंवा 2 लाईक, 10 लाईक, 20 लाईक कमी आल्याने आम्ही काही खाली पडणार नाहीत किंवा खाली दबणार नाही आहेत. पण आमचा उद्देश असा आहे की आज हा जो एक पम्या म्हणून जो हा शो करतायत किंवा म्हणजे एक आर्टिस्ट लोकांना दाखवायचा प्रयत्न करतायत, त्याचं रिझन फक्त एवढं आहे, एंटरटेनमेंट, लहान मुलांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढं जाण्यासाठी त्यांचा सगळ्यात मोठा ध्येय आहे तुमचा सपोर्ट. आणि मला असं वाटतंय ना, तुमचा सपोर्ट ज्यावेळेस दिसतो ना, कमेंट्स येतात, लाईक येतात, एक एक गोष्ट बघितली जाते, त्यावेळेस तुमचा सपोर्ट भेटेल ना, त्यावेळेस हा नक्की पम्या असो या GM वर असो, नक्की आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचू आणि धन्यवाद करायला. धन्यवाद. थँक्यू तुमच्या सपोर्टचीच आमच्या पम्याला गरज होती. आणि घरचे ऐकतील. आता पम्याला मारणार नाहीत, घरचे म्हणतील की पम्या तू 100% आता तू तुझ्या मार्गाला लाग, तुझा आर्टिस्ट लोकांना दाखव आणि बनवून दाखव. हा. कारण की हे आर्टिस्ट ना आधी इंडियामध्ये नव्हते, हे बाहेर देशामध्ये होते. आणि आज ते एक आर्टिस्ट म्हणजे गळ्यामधून आवाज काढून बोलणं ही सगळ्यात मोठी कला आहे. हे बाहेर देशात आपण टी व्हीमध्ये बघायचं हे कसं करतात, काय करतात. आज तो आर्टिस्ट आपल्या भारतामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये जो आलेला आहे, त्याला सपोर्ट करायचा आहे आणि आपल्या लहान मुलांसाठी फुल एन्जॉय करा, एंटरटेनमेंट करा. फक्त एंटरटेनमेंट करा आणि फॉलो करा, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला. थँक्यू पम्या. मग यानं सक्सेस झालं ना मालेगाव. तिचं काय नाही, ही भेटली त्याच्यामुळे मला जे आपले मार्गदर्शक आहेत ते भेटले. सिरियसली. आणि चहा पोहे विसरला का. चहा पोहे म्हणजे दिले त्यांनी गाडी आहे, पण त्यांना माहिती का इंस्टाग्रामवर त्यांचे पण 50K कंप्लीट झाले. ऑफकोर्स येणारच. त्यांचंही चॅनल जियाची मम्मी आम्ही तर फॉलो करतो, कारण खूप छान मुलगी आई दोन्ही डान्स करता. आणि ते ट्रेडमार्क झापड मार ना हिला नाही, आमच्या पम्याला आशीर्वाद म्हणून. प्लीज 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 प्लीज. बस पम्या तू झाला फेमस. तर जियाची मम्मी आणि जिया MGM प्लीज फॉलो करा. ॲक्च्युली त्यांनीच आमचं चॅनल फॉलो करायला सांगितलं, आम्हालाच गरज आहे. तरी आम्ही बोलू ते एक थेंब का असे ना, ते पण इम्पॉर्टंट आहे का, आहे की नाही. तर आणि थँक्यू हे पॅरेंट्स जे आहे ना, ह्यांनी आम्हाला अलाव केलं, आमच्या पम्याला अलाव केलं एवढं लांब येऊन. तर सिरियसली हॅट्स ऑफ तुमच्या. आणि शब्दाने चल पम्या यांना फ्री करायचा. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी जिया मोरे आणि हे आलेले आहेत नाशिकवरनं माझ्यासाठी भेटायला. आणि आम्हाला खूप भारी वाटलं. आम्ही कॉमेडी पण केली खूप छान आणि जेवणं पण झाले आमचे, म्हणजे नाश्ता झाला, जेवण बाकी आहे. तर आम्ही खूप छान असे व्हिडिओ पण काढलेले आहेत, ते लवकरच माझ्या पेजवरती आणि नाशिकचा बॉम्बाशी YouTube, इंस्टा, फेसबुक सगळीकडे हे असे व्हिडिओ ह्या चॅनलवरती येणार आहेत. माझ्या पण चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत, यूट्यूबवर पण आणि इंस्टाग्रामवरती पण, सगळ्या ठिकाणी येणार आहेत आमच्या दोघांचे व्हिडिओ. तर लवकरच जा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आमच्या दोघांच्या चॅनलला विसरू नका. आणि आम्ही पम्याला घेतलं नाही या व्हिडिओमध्ये, प्रत्येक जागी पम्या दिसत होता, तर आम्ही थोडासा आमचाच व्हिडिओ घेतलाय. पम्या पळ. बाय. तर हे होता आमचा आजचा व्हिडिओ. छानसा जियासोबत जेवण, मम्मी पप्पा होते
आमचा छोटू पण होता, हा. कॅमेऱ्यात जास्त येत नाही. नाही. तर पम्या कसा वाटला आजचा दिवस? मस्त भारी. जेवण तर त्याच्यापेक्षा भारी. तू काय खाल्लं? मी चिकन. मी चिकन? मस्त 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 3-4 प्रकारचं व्हेज आयटम आपल्याला आवडतं म्हणून. बटाट्याची चटणी तुझ्या ताटात पाहून मलाच पाणी येत होतं तोंडाला. हा. तर जिया कसं वाटलं भेटून आमच्या पम्याला? मला खूप छान वाटलं आणि आजचा दिवस पण खूप कॉमेडी गेलेला आहे आणि खूप छान वाटलं पम्याला भेटून. अरे थँक्यू. वेलकम वेलकम. तर- छोटू तुला पण. हा. तर थँक्यू जिया. होप वेलकम. आपण पुन्हा भेटू. हा. तर एकदा आमच्या सबस्क्रायबर्सला ते शेवटची लाईन. प्लीज. तर गाईज आयडीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या आयडीला पण जा आणि नक्कीच फॉलो करा. धन्यवाद. तो ये वीडियो यहीं पे खत्म करते हैं, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय.